श्री स्वामी समर्थ. धनुराशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतोय का? नोकरीत तुमचं कौतुक होणार का, की थोडं संयम ठेवावं लागणार आहे? पैशांच्या बाबतीत हात आखडता घ्यावा लागेल का, की अचानक लाभ मिळेल? घरात आनंदाचं वातावरण राहील का, की काही छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होईल? प्रेमात गोडवा वाढेल का? आरोग्य तुमच्या बाजूने राहील का? चला तर मग जाणून घेऊया हा आठवडा नेमका कसा जाणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. धनु राशीसाठी हा आठवडा बदल, संधी आणि थोड्या आव्हानांचा संगम घेऊन येतोय. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या न झाल्यासारख्या वाटतील, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं चित्र तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमच्या धाडसी स्वभावामुळे आणि सकारात्मक विचारांमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला छानपणे सामोरं जाल. या आठवड्यात थोडा संयम आणि थोडी स्मार्ट कामगिरी ही तुमची यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील, तर वैयक्तिक आयुष्यात काही नात्यांमध्ये गोडवा वाढताना दिसेल. मात्र प्रत्येक गोष्टीत घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. मनात नवीन कल्पना येतील, काही नवीन सुरुवाती करण्याची इच्छा होईल. या कल्पनांना योग्य दिशा दिलीत तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवणारा, पुढे नेणारा आणि थोडं स्वतःकडे पाहायला लावणारा ठरणार आहे. योग्य वेळी योग्य पाऊल टाकलं तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची धावपळ थोडी वाढलेली दिसेल, पण ही धावपळ वाया जाणार नाही, तर तिचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देत आहेत, त्यामुळे तुमची मेहनत लवकरच लक्षात येईल. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या सुरुवातीला कठीण वाटल्या तरी पुढे फायदेशीर ठरतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा थोडा चढ-उताराचा असू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, पण त्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ आणि प्रयत्न करावे लागतील. जुन्या ग्राहकांशी संबंध टिकवणं खूप महत्त्वाचं ठरेल. एखादा डील शेवटच्या क्षणी अडकू शकतो, पण संयम ठेवलात तर मार्ग नक्की निघेल. सहकाऱ्यांशी जरा सांभाळून वागा. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे वातावरण बिघडू शकतं. शांत राहून परिस्थिती हाताळली तर तुमचंच कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासाकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं, कारण मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे. एखादा कठीण विषय अचानक समजायला लागेल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा जपून चालण्याचा आहे. हातात पैसा येईल, पण तो टिकवणं तुमच्यावर अवलंबून असेल. काहींना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे, जसं किंवा जुने थकबाकीचे पैसे परत मिळणं, पण खर्चही तितक्याच वेगाने वाढू शकतो. घरातील गरज, एखादी अचानक येणारी जबाबदारी किंवा स्वतःच्या इच्छांमुळे खर्च वाढेल, त्यामुळे बजेट बनवणं खूप गरजेचं आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घाई करू नका. कोणाच्याही सांगण्यावर लगेच पैसे टाकू नका. थोडं रिसर्च करा, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. या आठवड्यात तुम्हाला पैशांची किंमत अधिक जाणवेल. थोडं बचत करण्याकडे लक्ष दिलं तर पुढच्या काळात फायदा होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. घरात या आठवड्यात वातावरण बरंच हलकं-फुलकं राहील. कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल आणि त्यातून आनंदही मिळेल. एखादं छोटंसं गेट टुगेदर किंवा कुटुंबियांसोबतचा प्रवास घडू शकतो. पती-पत्नीमध्ये जवळीक वाढेल, पण एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मीच बरोबर असं न मानता थोडं समजून घेतलं तर नातं अजून घट्ट होईल. घरातील मोठ्यांचा सल्ला या आठवड्यात उपयोगी पडेल. त्यांना वेळ द्या, त्यांचं ऐका. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो, त्यामुळे मनात उत्सुकता आणि आनंद दोन्ही वाढतील. प्रेमसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूपच सुंदर असू शकतो. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलाल, त्यामुळे गैरसमज दूर होतील. काही लोकांसाठी नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. एखादी ओळख हळूहळू खास बनू शकते, पण लगेच भावनांमध्ये वाहून जाऊ नका. थोडा वेळ घ्या. जोडीदाराला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा. छोटासा गिफ्ट किंवा एखादी भेट नात्यात गोडवा आणेल. लांबच्या नात्यात असलेल्यांनी संवाद वाढवणं गरजेचं आहे. बोलणं कमी झालं तर गैरसमज वाढू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी हाच मोठा फायदा हे लक्षात ठेवा. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे शरीराला विश्रांती देणं खूप गरजेचं आहे. झोप पूर्ण घ्या, नाहीतर चिडचिड होऊ शकते. बाहेरचं खाणं कमी करा, नाहीतर पोटाचे त्रास वाढू शकतात. हलका व्यायाम, चालणं किंवा योगा केलात तर शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहील. मानसिक ताण टाळण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आवडत्या गोष्टी करा. संगीत ऐका, वाचन करा किंवा शांत बसून ध्यान करा. सामाजिक आणि वैयक्तिक जीवन. या आठवड्यात तुमचा सोशल सर्कल वाढताना दिसेल.
नवीन लोक भेटतील, नवीन ओळखी होतील. काही लोक तुमच्या व्यक्तिमत्वामुळे तुमच्याकडे आकर्षित होतील. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. तिथे तुमचं प्रेझेन्स खूप प्रभावी ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्यामुळे लोक तुमचं ऐकतील, तुमचं मत महत्त्वाचं मानतील. काही जण तुमच्याकडून सल्ला घेतील. त्यामुळे तुमची समाजातली प्रतिमा अजून चांगली बनेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत करा आणि फळ मिळवा असा आहे. अभ्यासाकडे लक्ष दिलं तर चांगले निकाल मिळतील. एखादा विषय जो आधी कठीण वाटत होता तो आता समजायला लागेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. पण मोबाईल आणि सोशल मीडियापासून जरा लांब राहणं गरजेचं आहे. वेळ वाया जाऊ देऊ नका. शिक्षकांचा सल्ला घ्या. ग्रुप स्टडी करा. त्यामुळे अभ्यास अजून सोपा वाटेल. उपाय: या आठवड्यात गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रेयांची पूजा करा. गरजू लोकांना अन्नदान करा. यामुळे पुण्य लाभेल. ओम गुरुवे नमः हा मंत्र दररोज जपल्यास मन शांत राहील आणि अडचणी कमी होतील. एकूण पाहता हा आठवडा धनु राशीसाठी सकारात्मक आणि प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळेल, पण संयम ठेवणं गरजेचं आहे. पैशांच्या बाबतीत जरा जपून वागा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंद राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. आरोग्य ठीक राहील. फक्त थोडी काळजी घ्या. तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. योग्य निर्णय घेतलेत तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येऊ शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.